लोकांचा रिस्पॉन्स आहे? आज आम्ही सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या समोर त्याचं दर्शन घेऊन आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचंड ताकदीने आपले कार्यकर्ते आलेले होते. न भूतो न भविष्यते अशी आमची रॅली झाली आणि आम्ही सर्व नेते या ठिकाणी मारून चौकात आलो. प्रचंड गर्दीने हा चौक भरलेला होता. म्हणजे याच्यातच कळतं की आपल्याला लोक किती पाठींबा आहेत. मला वाटतं की आज ही जी सभा झाली ही एक ऐतिहासिक सभा झाली. मारून चौकामध्ये मारून चौकाच्या इतिहासामध्ये झालेली असेल तशीच ही सभा झालेली आहे आणि नक्कीच लोक सांगलीचे माझ्या पाठीशी आहेत आणि पुढच्या 20 तारखेचे मतदान होईल आणि 23 तारखेला जे निकाल लागेल त्यामध्ये माझा विजय नक्की आहे एवढे मी आपल्याला सांगतो. विकासाच्या बाबत तुम्ही प्रचार करताय, भाषणात सुद्धा विकासाबद्दल बोलताय, मात्र तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत ते विकासावर बोलण्यापेक्षा टीका टिप्पणी किंवा राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये जायचं. गेली 10 वर्ष तुम्ही लोकांनी किती मला विचारलं तरी मी कुणावरही टीका केली. टीका आपण स्वतः टीका करून दुसरा आपण काय मोठं होत नाही. मी काय केलं आणि मी काय करणार आहे एवढं लोकांना सांगायला गेलो आणि त्याप्रमाणे काम करत. सांगली पॅटर्न म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तो पॅटर्न मलाही अजून काही समजणार नाही. 8 तारखेला सभा आयोजित केली आहे. 8 तारखे सभेबद्दल सांगा, कशा प्रकारे सभा आहे? 8 तारखेला श्री आपले देशाचे गृहमंत्री आणि आपले चाणक्य खरोखर देशाचे अमित भाई शहा यांनी आपल्याला सभा दिलेली आहे. दुपारी 2 वाजता आंबेडकर स्टेडियमवर ही सभा होईल. आपण मोठा मंडपची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं साधारण 1 तासभर ते असणार आहेत त्या सभेमध्ये आणि आपल्याला सगळ्यांना संबोधन करणार आहेत आणि हे चांगली सभा होऊ दे आणि आपले सगळे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले आहेत आणि त्या दिवशी आपण सगळेजण सभेला यावं मी आपलं आवाहन करतो. आणि माझ्या भाष्य शैलीत बोलतो, नुसतं बहिणीला म्हणून चालणार नाही लाडकी, त्याच्या आयुष्यातील भागवली पाहिजे थोडीफारची कडकी. म्हणून विकास योजनेची एक उघडली खिडकी, त्यावरही बोलायला लागली काँग्रेसवाली खिडकी. परंतु तुम्हाला मी या सभेच्या वतीनं अभिवचन देतो, कधीही विकास योजनेची बंद होणार नाही खिडकी. कितीही बोंबलू दे ही बेडकी, अविरत चालू राहणार या विकास योजनेची खिडकी. दादा, खरोखर आजची सभा बघून मला एक प्रश्न पडला. सगळी इकडे आल्यात तर तिकडे कोण आहे का नाही? खऱ्या अर्थाने विचार करायची भाव आहे की सगळी इकडे आल्यात, मग तिकडे कोण राहिलंय की नाही? कारण सांगलीकर मतदार बंधू आणि भगिनीच्या हृदयावर तुम्ही एवढा घेतलाय ताबा. सांगलीकर मतदार बंधू आणि भगिनीच्या हृदयावर तुम्ही एवढा घेतलाय ताबा. मला आता प्रश्न पडलाय, काय करणार विरोधी उमेदवार यो बाबा? आमच्या समोर विरोधकच नाही आहेत. आमच्या समोर जो विरोध आहे किंवा जो विरोधक आहे तो विकासाचा, रोजगाराचा, सर्वसामान्य माणसाला भयमुक्त करता आलं पाहिजे अशी विकासात्मक कामं घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं जायचं आहे. शहरामध्ये रोजगार वाढला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये रोजगार वाढला पाहिजे, प्रत्येकाच्या घामाला दाम मिळालं पाहिजे अशी काही विजन आमच्या समोर आहेत. त्यामुळे मला वाटतं की विरोधक कोण आहेत, विरोधक आमचा आहे पण विरोधक समोर कोण आहेत आम्हाला माहिती. दादांच्या रूपानं सांगलीला मंत्रिपद मिळेल का? ते सरकार आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरती नेते मंडळी बसून त्याबाबत निर्णय घेत असतात. कोणाला कोणत्या पद्धतीनं काम द्या. जिल्ह्यात काय सध्या तुम्ही जिल्ह्यात फिरताय, जिल्ह्यात आपलं वातावरण काय आहे? जिल्ह्यामध्ये यावेळी तर बघितलं आपण तर महायुती 1 नंबरवरती राहील, त्याच्यामध्ये काही अडचण येणार. की लाडकी बहीण योजना ही खूप सगळ्यांना आवडलेली आहे आणि मी आपल्याला आमच्या सगळ्यांच्या वतीनं नमन आणि आदरपूर्वक सांगतो की आम्हाला सांगलीकरांचं भाग्य आहे की सांगलीमधनं आपण एक या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधिमंडळात आमच्या सगळ्यांच्या वतीने गेलात. आमचं पवित्र मतदान तुम्हाला सगळ्यांना मिळालं आणि तुम्ही जी योजना ही मंजूर होत असताना तुमचं पवित्र मतदान त्या ठिकाणी विधान भवनामध्ये दिलं. त्यामुळे ही योजना राज्यामध्ये यशस्वीरित्या चालली गेली. सुधीरदादा, तुमच्या माध्यमातून आरोग्य योजना, जे माझ्या माता भगिनींना 50% एसटीची योजना, त्याचबरोबर वडीलधाऱ्यांना तीर्थयात्रा योजना, ह्या सगळ्या योजनांमध्ये एक तुमचं मत आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे.
येणाऱ्या काळामध्ये कालच वचननामा जो जाहीर झाला कोल्हापूरमध्ये, त्यामध्ये जे मुद्दे अजून गाठले गेले ते अजून खूपच चांगले मुद्दे त्या ठिकाणी गाठले गेले. तर दादा, ह्या योजना आम्हाला सगळ्यांना सांगलीकरांना पाहिजेत. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही विधानसभेमध्ये पाहिजे. कालचा वचननामा आपण सगळ्यांनी वाचलाय की नाही वाचला, ऐकलाय नाही ऐकलाय मला माहित नाही, मात्र काल प्रचार शुभारंभाला मी कोल्हापूरमध्ये होतो. तर निश्चितरित्या देवेंद्रजींच्या आदेशानं आम्ही सगळ्यांनाच हा वचननामा काय होता मी आपल्या सगळ्यांच्या परवानगीने वाचू इच्छितो. लाडकी बहीण योजना जी आता 1500 रुपये केलेली आहे ती आपण 2100 रुपये करणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी जी सन्मान योजना वर्षाला आपण 12,000 वरून 15,000 वर नेणार आहे. त्याचबरोबर जो कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यामध्ये आपण ठरवलेला आहे, त्यामध्ये प्रत्येकाला अन्न आणि निवारा हा एक अतिशय महत्वाची योजना जी आहे ती आपण सगळ्यांना, ज्यांना अन्न नाही आहे त्यांची कायमच्या अन्नाची व्यवस्था, ज्यांना निवारा नाही त्यांची निवाऱ्याची व्यवस्था, वृद्ध पेन्शन योजना ही आपण 1500 वरनं 2100 रुपयाला नेत आहोत. जीवनावश्यक वस्तूंची किंमत स्थिर, जे आपल्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या जगण्यासाठी महत्वाच्या आहेत, ती जीवनावश्यक जी वस्तू आहे त्याची आपण जी किंमत आहे ही कंट्रोल रेट ठेवला जाईल, जे सर्वसामान्य जनतेला परवडला जाईल. जी 6वी महत्वाची योजना आहे की आतापर्यंत जे आपण विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती आपण 10 लाख केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपण आतापर्यंत 10,000 देत होतो ते 25 लाख आपण विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती करतोय. त्याचबरोबर हे विद्यार्थ्यांसाठी आपण 10,000चं 25,000 करतो. 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार, राज्यातील ग्रामीण रस्त्यांचं पाणंद रस्ते बांधण्याचं वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. अंगणवाडी आशा वर्कर सेविकांना 15,000 आणि सुरक्षा कवच महिन्याला 15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचं वचन या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या या महायुती सरकारनं दिलंय. वीज बिलामध्ये त्या ठिकाणी 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचं वचन त्या ठिकाणी नेतृत्व देण्यात आलेलं आहे. सरकार स्थापनेचं विजन 2029 100 दिवसाच्या आत सादर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर दुसरे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी तिघांनी एकत्रच त्या व्यासपीठावर दिलेलं आहे. बंधू भगिनींनो, हे सरकार आपल्यासाठी एवढं करते, आपण त्यांना एक हातानं दिलं, त्यांनी आपल्याला 2 हातानं दिलेलं आहे. माझी आपल्या सगळ्यांनी एवढीच विनंती या व्यासपीठावरनं की गेले 10 वर्ष आपण सुधीरदादांना त्या ठिकाणी पाठवतोय, त्यावेळेला आपल्याला परत सुधीरदादांना पाठवून या सगळ्या योजनांना पाठिंबा द्यायचा आहे. निश्चितरित्या मला विश्वास आहे, खात्री आहे की माझ्या लाडक्या बहिणी या घराच्या प्रमुख आहेत. कुठल्याही घरामध्ये आपल्या ह्या माता भगिनींचं चालतं, त्यामध्ये कोणच अपवाद नाही. या व्यासपीठावर बसणारे शेखर भाऊ असतील, सुधीरदादा असतील, मी असतील, दिनकर तात्या असतील, नीताताईंनी तर पूर्ण घराचा ताबाच घेतला. त्यामुळं मला निश्चित एवढंच सांगायचं आहे की माझ्या बहिणींची जबाबदारी आहे की सगळ्या माझ्या भाऊजींना, सगळ्या घरातल्या वृद्धांना, सगळ्या तरुण माझ्या बंधूंना तुम्ही मतदानाला न्यायचं आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळा पुढे मतदान करून घ्यायचं आहे, नाहीतर घरातली चूल पेटणार नाही, तुम्ही सांगायची जबाबदारी. तर मी आज हा निरोप एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांकडनं द्यायला आलोय. काल त्यांनी सांगितलं आम्ही तर देऊ शकत नाही, राज्यावर आपण सर्वच व्यासपीठावर प्रमुख पक्षांचे राज्याचे अध्यक्ष आहात, तुम्ही सगळेजण आम्ही येऊन भेटू, पण त्याच्या आधी हा विश्वास आणि हा आमचा निरोप आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या भाऊजींना, सर्व वृद्धांना, सर्वच असणाऱ्या वडीलरूपी लोकांना द्या आणि सर्वच बालकांसाठी एक निश्चितरित्या चांगल्या पद्धतीच्या योजना येणाऱ्या काळामध्ये देणार आहोत. आज आपण बघितलं
की सांगली जिल्ह्यामध्ये सुधीरदादांच्या आल्यानंतर जो विकास आपल्याला बघायला मिळाला, की हा आयर्वन पूलची मुदत संपून अनेक वर्ष झाली. मी लहान असताना शाळेत असताना वाचलेलं होतं की इंग्रजांचं पत्र आलतं, त्यानंतर हा नवीन पूल कधी केला गेला नव्हता. त्याबरोबर पलीकडचा पूल गेलता, पण तो लोकांना सोयीस्कर नव्हता. सुधीरदादाने भांडून त्या ठिकाणी आणला. विश्रामबागच्या रेल्वे गेटला प्रमुख रहदारीचा रस्ता, कधीच त्या ठिकाणी हा उडान पूल होत नव्हता. सुधीरदादाने तो भांडून आपल्या सगळ्यांसाठी आणला. त्याचबरोबर पलीकडचा पूल परत एसपी ऑफिसच्या मागचा नवीन केला. अशा एक ना अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. नाट्यगृह, सांगली ही नाट्यपंढरी होती, कधीच अत्याधुनिक नाट्यगृह या ठिकाणी नव्हतं. 25 कोटी देवेंद्रजींचा हात पकडून सही करून मी त्याला साक्षीदार आहे. शेखर आमदार साहेबांनी मी सुधीरदादाने आपल्यासाठी आणले. अशा एक ना अनेक आहे. सिव्हिलमध्ये ज्या सोयीसुविधा ज्या आधी नव्हत्या त्या कशा केल्या जातील आणि कशा व्यवस्थित आपलं सिव्हिल अत्यावधत केला जाईल ह्याचा संपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी सुधीरदादांनी केला. मला आजचा गेले पुढचे 14 दिवस सुधीरदादांनी काय काय केले वेगवेगळ्या भागांमध्ये सांगायचं असल्यामुळं, आणि तुम्हालाही सगळ्यांना उत्सुकता पाहिजे की अजून काय काय गोष्टी दडलेल्या आहेत, त्यामुळे क्रमशः असणार हा विषय. आज मी तुम्हाला महत्वाचा हा वचननामा सांगायची जबाबदारी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी काल व्यासपीठावरनं मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेने दिलती. ती मी आपल्या सगळ्यांना या सर्वच व्यासपीठावरच्या मंडळींच्या माध्यमातून आपल्या साक्षीला सांगितलं की कसं लाडकी बहीण योजनेचं 1500चं 2100 रुपये हे शासन वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की येणाऱ्या 23 तारखेला माझ्या बहिणी आम्हाला इतक्या चांगल्या बहुमतानं त्या ठिकाणी करणार आहेत की नेता डिसेंबरमध्ये माझ्या सगळ्या बहिणींच्या अकाउंटवरती 2100 रुपये येतील असं सुधीरदादा आणि सगळ्या मंडळी हात वर करावा पहिल्या अधिवेशनात, असं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी जाहीरपणे त्याला मागणी करतो. आणि आपल्या सगळ्यांना ज्या उत्साहानं आपण सगळेजण या शासनामध्ये ह्या गेल्या 2.5 वर्षामधला जो बदल बघितलाय, कोविड मधला जो काळ आपल्या ह्या सगळ्यांनी बघितला, एक त्या काळातलं महाआघाडी सरकार होतं आणि आपलं महायुती सरकार. सुधीरदादांना त्या काळातले जे कष्ट घेतले, आपल्या सगळ्यांच्या ज्या अडचणींना निरसन करण्याच्या दृष्टिकोनातनं शासन असून त्यावेळचे मुख्यमंत्री आमचे घरात बसून चालवायचे. आणि मी पहिल्यांदाच बघितलं की देवेंद्रजी रस्त्यात यायचे, प्रत्येक जिल्हा त्या ठिकाणी फिरून बघायचे, मात्र हे मुख्यमंत्र्यांनी घरात मास्क बांधून ते ऑनलाईन घ्यायचे. तर हा एक फरक त्यावेळेला आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळाला. आणि आज ते भाषण करतायत की तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं हे सांगितलं, त्यांनी काय केलं त्यांनी कधीतरी सांगावं. आणि मग निश्चितरित्या आपण सगळे सुज्ञ आहात कशा पद्धतीची तुलना करण्यामध्ये. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना पैसे देऊन एक आगळा वेगळा विचार समाजापर्यंत मांडून गोरगरीब धुना भांडी करणारी माझी माता भगिनी असेल, शेतात काम करणारी माता भगिनी असेल, प्रत्येकाच्या कुटुंबात वेगवेगळ्या अडचणीत असतात, परंतु त्या माता भगिनींच्या अडचणी दूर करण्याचं जे काम महायुती सरकारने केलेलं आहे, त्यामुळे दादा यावेळी मोठ्या संख्येनं आपला मोठा विजय सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य सुधीरदादांना मिळेल आणि महायुतीचा पहिला उमेदवार सुधीरदादा निवडून येतील, एवढीच मी या स्टेजवरती ग्वाही देतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या सत्तेमध्ये या महिलांना 3000 रुपये मिळाले पाहिजेत. महिलांच्या संरक्षणासाठी काल एक चांगला निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रामधल्या 25,000 मुलींना पोलीस भरतीसाठी परवानगी मिळणार. 25,000 महिला तरुणी पोलीस दलामध्ये जाणार. कुठलीही योजना सरकारने महिलांसाठी केली की ती फायद्यात जाते. इनामदार साहेब असं म्हणत होते की एसटी तोट्यात आहे, एसटी तोट्यात आहे. महिलांना अर्ध तिकीट जाहीर केलं. आता सगळ्या भगिनी म्हणतात नवऱ्याला तू जाऊ नकोस बाबा, मुलाला म्हणतात तू जाऊ नकोस बाबा, तुला 200 रुपये लागतात, मला 100 रुपये लागतात, मी जाते पण आणि मी येते पण. आहे की नाही बरोबर? अहो वहिनी कुठं बाबा कुठं कशाला विचार करताय? विचार करू नका. आपला विजय पक्का आहे आणि आपला गुलाब पक्का आहे.
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तर सगळ्यांना सांगते, आता जगदाळे भाऊ तुमच्या वाक्यामध्ये मी बघितलं, जसं म्हणतात की ज्ञानदेवी रचला पाया तुका झालेच ही कळच. या सांगलीचा विकासाचा पाया दादा तुम्ही घातलेला आहे आणि कळस देखील तुमच्याच हातून व्हायचा आहे. आणि म्हणूनच तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. आणि सर्व बंधू भगिनी तुमच्या बरोबर आहोत. 14च्या पूर्वीची सांगली आणि आत्ताची सांगली. आयर्विन पुलाचा विषय आला बघा, आठवा कोकणामध्ये सावित्री पुलावर झालेली दुर्घटना. अशी दुर्घटना सांगलीमध्ये होऊ शकेल असा दूरविचार करणारे आपले सुधीर दादा आहेत. म्हणून तुमच्यासाठी 50 कोटी रुपये खर्च करून तो पूल बांधलेला. सिव्हिल हॉस्पिटल, फार जणांच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलवर डोळा होता. जमीन किती आहे तिथं? एकरवर एकर. 1 महिना नितीन शिंदे आणि मी त्या दारात बसलो होतो. ते थांबवलं, पण खऱ्या अर्थाने सुसज्ज कोणी केलं? 1-2 नाही, 400 कोटी रुपये खर्च करून त्याचा कायापालट कोणी केला? तर सुधीर दादांनी केलेला. सांगण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे. ही निवडणूक त्यांची नाही आहे, ही निवडणूक आपली आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आणि प्रत्येकाने उरलेले दिवसाचं रात्र आणि रात्राचं दिवस करायचं आहे. आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गणपती बाप्पा.